इगतपुरी नगर परिषदेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि मुख्यत्वे लढत जी आहे ती आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि जे शिवसेना शिंदे गट आहे यांनी एक उमेदवार दिलेला आहे, त्यांची युती झालेली आहे. दुसरा एक गट आहे भाजपाने एक उमेदवार दिलेला आहे आणि तिसरं महाविकास आघाडीने एक उमेदवार दिलेला आहे. अशी मुख्यतः ही तिरंगी लढत जी आहे इगतपुरी पाहावयास मिळणार आहे. मात्र आत्ताच ज्यांनी इगतपुरी नगर परिषदेवर या 30 वर्षापासून सत्ता ठेवली होती असे माजी नगरसेवक संजय इंदुरकर यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. त्यानंतर या निवडणुकीत जी आहे ती रंगत पाहायला मिळणार आहे. आपल्या बरोबर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष फिरोजभाई पठाण आहेत आणि ते माजी नगराध्यक्ष सुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नेमके ते यंदाच्या निवडणुकी ज्या आहेत त्या कोणत्या मुद्द्यावर लढणार आहेत, काय सांगाल? आम्ही आता शिंदे गट आणि अजित पवार गट दोघांची आमची युती केलेली आहे. मागच्या टायमाला मी बीजेपीत गेलो होतो, पण बीजेपीचे लोकांनी मला मतदान केलं नाही. इथले स्थानिक लोकांनी त्यांनी म्हणजे एका प्रकारचा धोकाच केला, म्हणून या टायमाला आम्ही त्यांच्याशी युती काय केलेली नाही. बीजेपी पक्ष चांगला आहे, पण बीजेपीची नवीन जर टीम असली तर आम्ही त्यांच्यावर काम करायला तयार आहे. हे जुने जे लोक आहे हे सगळं बी टीम आहे. हे त्यांचा संजय इंदुरकर जे आहे मागचे नगराध्यक्ष जे त्यांचंच काम करतात. हे पहिल्यापासून अख्या जग जाहीर लोकांना सगळ्यांना माहिती आहे गावात, ते त्यांचेच माणसं आहे, त्यांचंच काम करतात. आता सध्या तर काँग्रेसचे पण जे आहे काँग्रेसवाले पण ते बी टीमचंच काम करू राहिले, ते त्यांचंच काम करू राहिले. त्यांनी असंही म्हटलंय की ते विकासासाठी ते बीजेपी मध्ये गेलेत असं त्यांचं म्हणणं आहे. याच्यावर काय सांगा? विकासासाठी जर ते म्हणतात तर मग ते स्वतःच नगराध्यक्ष एवढे वर्ष राहिले, ते स्वतः म्हणतात की आम्ही 30 वर्ष सत्ता केली. तर त्यांनी 30 वर्षापासून जर सत्ता भोगली तर ते अनेक वेळेस बीजेपी आणि शिवसेनेची सत्ता होती. उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, त्याच्या अगोदर मनोहर साहेब मुख्यमंत्री होते, नारायण साहेब मुख्यमंत्री होते. मग हे झोपले होते का? मग तेव्हा का नाही विकास केला? आता बीजेपीचे नाव घेऊन फक्त दिशाभूल करायचं काम करू राहिले. ते आमची बीजेपीची युती न झाल्यामुळं त्यांनी तो वेळ साधून घेतला आणि लोकांना दिशाभूल करायसाठी फक्त बीजेपीची त्यांनी युती केली. तर आम्ही बीजेपी देत आम्ही विकास करू. त्यांना विकास करायचा असता तर पहिलेच केला असतं. विकास पुरुष फक्त आमदार खोसकर साहेब आहे. आमदार खोसकर साहेब विकास करू राहिले. जेवढे नगरपालिकेचे काम होऊ राहिले सध्या 3 वर्षापासून फक्त आमदार खोसकर साहेबांच्याच माध्यमातून होऊ राहिले, बाकी दुसरं कोणतंही माध्यम नाहीये. तर आम्ही हे नगरपालिका इलेक्शनच्या अगोदरच आम्ही जाऊन शिंदे साहेबांची भेट घेतली, अजितदादांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि नगर विकास मंत्री शिंदे साहेब असल्यामुळं तो खाता त्यांच्याकडे आहे, तर आम्हाला काही अडचण येणार नाही. अजितदादा वित्तमंत्री असल्यामुळं निधीची काय आम्हाला अडचण येणार नाही, गावाचा विकास होईल. आता एकंदरीत असं चित्र का खरी जी लढत आहे ती महायुतीमध्येच दिसते. खरी लढत महायुती दिसते म्हणजे ते जे सध्या ते आले बीजेपी मध्ये ते वेळ साध्यासाठी ते आलेले. युती तर आमची पहिल्यापासून इंदुरकरच्या नामचीच पहिल्यापासून लढत होत होती. उद्धव ठाकरे साहेबांचा जो गट होता शिवसेना त्यांची आणि राष्ट्रवादी आमची पहिल्यापासून लढत तीच होती. आता सध्या आम्ही तर राष्ट्रवादी आहेच अजितदादा बरोबर. शिंदे साहेबांची आमची युती झाली. बीजेपीचे लोक बरोबर नसल्यामुळे ती युती का आमची त्यांच्या बरोबर होऊ शकली नाही. एकंदरीत रोजगारीचा प्रश्न आहे, स्थलांतराचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. ते म्हणतात का बाहुली योजना आम्ही आणली. त्यांचं चांगला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे बाहुली योजना कोणी आणली, काय आणली. हे मी पण उपनगराध्यक्ष तेव्हा होतो. आम्ही भुजबळ साहेबांना एक संपर्क करून, समीर भुजबळ खासदार होते, निर्मलताई गावित आमदार होते तेव्हा, त्यांचे वडील तिकडे केंद्रामध्ये मंत्री होते. आम्ही त्यांची सगळ्यांची मदत घेऊन ती योजना आम्ही आणली होती. आम्ही 10 वेळेस त्यांना मिटिंग घ्यायला सांगितली होती, तुम्ही नाशिकला या भुजबळ साहेबांवर मिटिंग घेऊ. तेव्हा त्या हे पण होते, गोसावी साहेब म्हणून होते, ते चीफ ऑफिसर होते. त्यांना आम्ही बोललो होतो की तुम्ही सकाळी चला. आम्ही भुजबळ साहेबांची वेळ पण घेतली होती, पण एकही नगरसेवक की शिवसेनेचे नगरसेवक जेव्हा होते ते उभाटाचे जे संजय इंदुरकर त्यांच्या बरोबरचे एकही जण मिटिंग आला नाही. आम्ही फक्त स्वतः जाऊन तिकडे भेटून आलो होतो. तर ही योजना कोणी आणली, काय आणली, तुम्ही ते गोसावीचे मागचे हे होते सीओ त्यांना विचारू शकता. लोकांना माहिती आहे कोणी आणलेली. तुम्ही निवडणूक लढतायत, तुम्हाला वाटतं का यंदा काहीतरी तरुणाई बदल घडवेल? 100% बदल होणार. तरुण काय, जेवढे मोठे वयस्कर लोक आहे, बाकीचे व्यापारी लोक आहे, सगळे वैतागून गेलेले. गावात काय रोजगार नाहीये, गावात शिक्षणाचा काय आहे नाही, इथं आरोग्याचा काही बंदोबस्त नाहीये. इथं एक माणूस थोडा सिरियस झाला तर त्याला घेऊन नाशिकला पळावं लागतं. शिक्षणासाठी लोकांना तिकडे जावं लागतं, नाशिकला जावं लागतं.
नोकरी पाणी नाही, नोकरीसाठी लोक बाहेर जाऊन टिटवलेला, वाशिंदला, इकडे तिकडे नाशिकला जाऊन काम करतात. गावात काय राहिलेलंच नाही ना. गावात आता एमआयडीसी थोडीफार जे त्याच्याकडे परिसर होती ते कंपन्या सगळ्या बंद पडले, काय आहे नाही तिकडं. मग कसं काय होईल? गावाचा विकास करण्यासाठी आम्हाला दादा भुसे साहेब पण काल आले होते. दादा भुसे साहेबांनी पण सांगितलं, नंतर तुम्ही स्टेटमेंट बघा, त्यांनी सांगितलं सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, आम्ही काम करू, आम्ही लोकांना विकास करून देऊ. जर लोकांनी आम्हाला सगळ्यांना साथ दिली, म्हणजे शिंदे गटानं अजितदादाचे आमचे उमेदवार आहे, जेवढे उमेदवार आमचे सगळ्यांना त्यांनी मदत केली, सत्ता आमच्या हातात आली, तर नक्कीच आम्ही त्यांचा पाठपुरावा करून गावाचा विकास घडवून आणू. सध्याची निवडणूक जर पाहिली तर आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा आणि शिक्षणाचा प्रश्न या व्यतिरिक्त ज्या मुख्य गरजा आहेत त्याही अजून पूर्ण झाल्या नसल्याने याच मुद्द्यावर निवडणुका जोरदार रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.